ही जनरल इलेक्शन नाही, ही ठरावाची इलेक्शन आहे आणि शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या घामाला खरा भाव मिळावा याच्यासाठी योग्य संचालक निवडून जावेत याच्यासाठी इलेक्शन आहे। आणि शिवसेनेनं पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दमदार पाऊल आज या ठिकाणी ह्या परिसरामध्ये टाकलंय। शिवसेना पक्षानं एकत्रपणे आज या ठिकाणी ही वज्रमूठ बांधायचा निर्णय या ठिकाणी घेतला। इलेक्शन लागते नाही लागते कधी लागते याच्यामध्ये बरेच तप या ठिकाणी गेलं। मतदार कोण, खरा मतदार कोण, खोटा मतदार कोण, याद्यांचा गोंधळ, कोर्टांचं इंटरव्हेन्शन, या सगळ्यामधनं या ठिकाणी मंत्री महोदय आता इलेक्शनचा मुहूर्त लागलाय आणि आता महायुती म्हणून आपण सर्वजण एकत्रपणे इथं महासैनिक दरबार हॉलला भाजपचा या ठिकाणी मेळावा सुरू आहे। कालच मुश्रीफ साहेबांनी त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शनाने फॉर्म भरले आणि आज शिवसेनेच्या वतीनं या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आज आपण या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांचा त्या ठिकाणी नोंदणी करणार आहोत। मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। साहेब, सगळ्या पक्षांच्याकडे असणाऱ्या ठरावांची संख्या आम्ही पेपरला वाचतोय। एकूण मला वाटतंय 4,500 मतदार एकूण मतदान नोंदवणार आहेत, पण सगळ्याकडची संख्या जर काढली तर 20,000च्या पुढे जायला लागल्या। नेमकं मतदार किती आणि कुणाकडे किती ह्याचा काही हिशोब लागेना। आणि त्यात 2-4 दिवस बातम्या यड्रावकर साहेब या लागल्यात, इलेक्शन बिनविरोध होणार। आता बिनविरोध होणार म्हटल्यानंतर बाकी ठरावधारक जरासं गोंधळल्यात, ही काय बिनविरोध व्हाय नको असं म्हणतात। इलेक्शन लागली पाहिजे, लोकशाही जगली पाहिजे, ह्या भूमिकेत ठरावधारक आहेत। आणि या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या विकासाचं गणित लक्षात घेता, उद्या शेतकऱ्यांच्या विकासाचं गणित लक्षात घेता निश्चितच नेते मंडळी योग्य पद्धतीनं या ठिकाणी पुढे जातील। आज सर्व तालुक्यातल्या 12ही तालुक्यातल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बॅनर खाली एका विचारानं आपण एकत्र आलोय। हा सगळ्यात मोठा या ठिकाणी कार्यक्रम आपण या ठिकाणी पालकमंत्री साहेब या ठिकाणी घेतला। इथं जेवढी बसले जेवणाच्या पंक्तीला सुद्धा तेवढीच बसलेली आहे। आता उमेदवारांची पंगत वेगळी आहे आणि मतदारांची पंगत वेगळी आहे। मी मगाशी वॉशरूमला गेलो होतो, तिथं सुद्धा लाईन लागली होती। आता सगळ्यांची लाईन वेगवेगळ्या पद्धतीनं लागली आहे। मी आपल्याला मुद्दामून सांगतो, आता मगाशी संजय दादा म्हणाले की वट सावित्रीचा दिवस आहे आणि या निमित्तानं वडाच्या झाडाला 7 जन्मी हाच नवरा मिळावा याच्यासाठी ज्या पद्धतीनं साकडं घालतो त्या पद्धतीनं मतदार राजानं आज साकडं घालण्याचा हा दिवस आहे। पण निवडून आल्यानंतर लोहगडला तेवढं नेऊ नका। 7 जन्म तुमच्याबरोबर राहायची आमची तयारी आहे, आम्ही फिरायला तुमच्याबरोबर यायला तयार आहे, पण लोहगडला तेवढं नेऊ नका। शेतकऱ्याचं कल्याण हाच आपला सर्वात मोठा उद्देश असला पाहिजे आणि त्या दिशेनं या ठिकाणी आपण सर्वांनी ताकदीनं या ठिकाणी जाऊया। महायुतीची महाताकद या कोल्हापूर जिल्ह्यातली खऱ्या अर्थानं एक नावाजलेली संस्था, शेतकऱ्यांच्या घामावर, रक्तावर आणि सर्वसामान्यांच्या परिश्रमात उभी राहिलेली ही संस्था, याला बाळसा निर्माण करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी योगदान देऊया एवढं या निमित्तानं सांगून जे सर्व या ठिकाणी ठरावधारक आलेत त्यांचं स्वागत या निमित्तानं करतो। पुढं वेळ न घालवता, आपल्याला तिथं नोंदणीला वेळ लागणार आहे, त्यामुळं वेळ न घालवता आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।